नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण BA आणि BCom भाग 2 सेमिस्टर 3 साठीचा स्थूल अर्थशास्त्र हा जो पेपर आहे, या पेपरच्या अनुषंगानं आपलं जे पहिलं युनिट आहे समग्रलक्षी अर्थशास्त्राची ओळख, या संदर्भामध्ये आपण जी चर्चा आहे ही चर्चा या ठिकाणी करणार आहोत। त्यामध्ये प्रामुख्यानं सुरुवातीला समग्रलक्षी अर्थशास्त्र म्हणजे काय, त्याचा अर्थ, व्याख्या, समग्रलक्षी अर्थशास्त्राची व्याप्ती, त्याचं असणारं स्वरूप, समग्रलक्षी अर्थशास्त्राचं असणारं महत्त्व आणि समग्रलक्षी अर्थशास्त्राच्या मर्यादा, हा जो काही सर्व भाग आहे, हा सर्व भाग आज या ठिकाणी आपण पाहणार आहोत। प्रामुख्यानं आपण पाहतो की अर्थशास्त्रीय विश्लेषण पद्धतीचा जो अभ्यास आहे, हा अभ्यास करत असताना तो दोन दृष्टिकोनातून केला जात असलेला आपल्याला पाहायला मिळतो। त्यातील पहिला दृष्टिकोन आहे अंशलक्षी अर्थशास्त्र किंवा त्याला आपण सूक्ष्म अर्थशास्त्र असं म्हणत असतो, आणि त्यातला जो दुसरा दृष्टिकोन आहे तो आहे स्थूल अर्थशास्त्र, मॅक्रो इकॉनॉमिक्स किंवा त्याला आपण समग्रलक्षी अर्थशास्त्र असं म्हणत असतो। प्रामुख्यानं हे जे काही दोन दृष्टिकोन आहेत, या दोन दृष्टिकोनांचा ज्या वेळेला आपण विचार करत असतो त्यावेळेला अर्थव्यवस्थेतील लहानात लहान घटकांचा स्वतंत्रपणे अभ्यास ज्याच्यामध्ये केला जातो त्याला आपण सूक्ष्म अर्थशास्त्र असं म्हणत असतो। प्राध्यापक बोल्डिंग यांनी अंशलक्षी अर्थशास्त्र किंवा सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्र म्हणजे काय हे स्पष्ट करत असताना सांगितलेलं आहे की उद्योग संस्थेचा, विशिष्ट कुटुंबाचा व्यक्तिगत किंमत, मजुरी, उत्पन्न, व्यक्तिगत व्यवसाय आणि इतर विशिष्ट वस्तूंचा अभ्यास ज्या शास्त्रामध्ये केला जातो त्याला या ठिकाणी आपण सूक्ष्म अर्थशास्त्र असं म्हणत असतो। म्हणजेच एका एककाचा सूक्ष्म असा जो अभ्यास आहे, हा अभ्यास केला जातो आणि त्यावरून त्याच्या वर्तणुकीविषयी शास्त्रीय विवेचन केलं जातं, त्याला या ठिकाणी आपण सूक्ष्म अर्थशास्त्र असं म्हणत असतो। BCom भाग 1ला आपण सूक्ष्म अर्थशास्त्राच्या अनुषंगाने जी चर्चा आहे ही चर्चा केलेली आहे। BA भाग 2साठी आपण BA भाग 3ला सूक्ष्म अर्थशास्त्र म्हणजे नेमकं काय आहे याबाबतचा संपूर्ण अभ्यास BA भाग 3साठी करणार आहोत। प्रामुख्याने यातला आपला जो दुसरा भाग आहे की स्थूल अर्थशास्त्र, प्रामुख्यानं स्थूल अर्थशास्त्राचा जो अभ्यास आहे किंवा जो अर्थशास्त्राचा जो दुसरा दृष्टिकोन आहे तो समग्रलक्षी अर्थशास्त्र किंवा त्याला आपण स्थूल अर्थशास्त्र या नावानं ओळखतो। रॅग्नर फिश यांनी अर्थशास्त्रीय जी काही परिभाषा आहे, या अर्थशास्त्रीय परिभाषेमध्ये स्थूल अर्थशास्त्राची जी व्याख्या आहे ही व्याख्या या ठिकाणी प्रथमतः स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला, किंवा रॅग्नर फिश यांनी अंशलक्षी अर्थशास्त्र आणि समग्रलक्षी अर्थशास्त्र या ज्या संकल्पना आहेत त्या संकल्पना अर्थशास्त्रामध्ये सुरुवातीला वापरलेल्या आपल्याला पाहावयास मिळतात। प्रामुख्यानं पुढे जाऊन आपण स्थूल अर्थशास्त्राचा नेमका अर्थ काय आहे या संदर्भामध्ये जी चर्चा आहे ही चर्चा या ठिकाणी करणार आहोत। प्रामुख्यानं संपूर्ण अर्थव्यवस्थेचा अभ्यास करणारं शास्त्र म्हणजे समग्रलक्षी अर्थशास्त्र होय। याला या ठिकाणी आपण स्थूल अर्थशास्त्र, साकलिक अर्थशास्त्र किंवा समिष्टी अर्थशास्त्र असं सुद्धा संबोधतो। प्रामुख्यानं ग्रीक शब्द मॅक्रो याचा अर्थ मोठा भाग असा असलेला आपल्याला पाहावयास मिळतो, आणि अर्थव्यवस्थेतील मोठ्या भागाची चर्चा करणारं शास्त्र म्हणजे स्थूल अर्थशास्त्र होय। अर्थशास्त्रातील या शाखेमध्ये व्यक्तिगत रोजगाराचा अभ्यास करण्याच्या ऐवजी देशातील एकूण रोजगार, एकूण राष्ट्रीय उत्पन्न, एकूण उत्पादन, एकूण बचत, एकूण भांडवल गुंतवणूक, देशातील सर्वसाधारण किंमत पातळी, एकूण मागणी, एकूण पुरवठा, एकूण उपभोग यासारख्या समुच्चयात्मक घटकांचा जो अभ्यास आहे हा अभ्यास प्रामुख्यानं समग्रलक्षी अर्थशास्त्र किंवा स्थूल अर्थशास्त्रामध्ये केला जात असलेला आपल्याला पाहावयास मिळतो। या हॅन्सन यांनी समग्रलक्षी अर्थशास्त्राची जी व्याख्या आहे ही व्याख्या देत असताना स्पष्ट केलेलं होतं की प्रामुख्यानं एकूण रोजगार, एकूण बचत आणि एकूण भांडवल गुंतवणूक
राष्ट्रीय उत्पन्न यासारख्या मोठ्या समुच्चयातील संबंधाचा विचार करणारी अर्थशास्त्रीय शाखा म्हणजे समग्रलक्षी अर्थशास्त्र होय. प्रामुख्यानं या ठिकाणी आपण अजून एक दोन व्याख्या पाहणार आहोत. त्यामध्ये प्रामुख्यानं हॅन्सन यांनी दिलेली जी व्याख्या आहे ही व्याख्या या ठिकाणी आपण पाहिली. पुढची जी व्याख्या आहे ती बोल्डिंग यांची आहे. प्रामुख्यानं समग्रलक्षी अर्थशास्त्रात व्यक्तिगत घटकांचा अभ्यास केला जात नाही, तर मोठ्या समुच्चयात्मक बाबीचा जो विचार आहे हा विचार केला जातो. व्यक्तिगत उत्पन्नाचा विचार या ठिकाणी केला जात नाही, तर त्याऐवजी देशातील राष्ट्रीय उत्पन्नाचा जो विचार आहे हा विचार या ठिकाणी केला जातो. व्यक्तिगत किमतीच्या ऐवजी अर्थव्यवस्थेमध्ये असणारी जी सर्वसाधारण किंमत पातळी आहे या किंमत पातळीचा विचार या ठिकाणी केला जात असतो, असं मत बोल्डिंग यांनी या ठिकाणी स्पष्ट केलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. पुढे जाऊन आपण स्थूल अर्थशास्त्राचं स्वरूप आणि स्थूल अर्थशास्त्राची व्याप्ती नेमकी काय आहे या संदर्भामध्ये जी चर्चा आहे ही चर्चा या ठिकाणी करणार आहोत. प्रामुख्यानं वरील ज्या व्याख्या आहेत, बोल्डिंग असेल किंवा हॅन्सन असेल, यांच्या ज्या व्याख्या आहेत या व्याख्या जर आपण थोडक्यामध्ये जर विचारात घेतल्या तर आपल्या लक्षात आलेलं असेल की समग्रलक्षी अर्थशास्त्रामध्ये संपूर्ण अर्थव्यवस्थेचा एकत्रितरित्या अभ्यास केला जातो आणि त्यावरून आर्थिक प्रगतीकरता किंवा आर्थिक स्थैर्याकरता काय केलं पाहिजे याचा जो विचार आहे हा विचार केला जात असलेला आपल्याला पाहावयास मिळतो. अर्थव्यवस्थेच्या एका घटकांची इतर भागांवरती क्रिया आणि प्रतिक्रिया नेमकी काय होते, त्यांचा परस्पर संबंध नेमका काय आहे, हे समग्रलक्षी अर्थशास्त्राच्या विश्लेषणाच्या पद्धतीतून आपल्याला समजून येत असलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. प्रामुख्यानं तिची जर व्याप्ती या ठिकाणी जर आपण पाहिली तर आपल्या लक्षात येतं की या ठिकाणी त्याचे दोन घटक आपण विचारात घेणं गरजेचं आहे. उत्पन्न आणि रोजगाराचे सिद्धांत आणि दुसरा घटक आपल्याला स्पष्ट करता येतो की आर्थिक वृद्धी आणि विकासाचे असणारे जे वेगवेगळे सिद्धांत आहेत ते सिद्धांत. प्रामुख्यानं उत्पन्न आणि रोजगाराचे जे सिद्धांत आहेत त्या सिद्धांताच्यामध्ये प्रामुख्यानं व्यापार चक्रांच्या सिद्धांतांचा समावेश होत असलेला आपल्याला पाहावयास मिळतो. सर्वसाधारण किंमत पातळीचे असणारे जे वेगवेगळे सिद्धांत आहेत त्या सिद्धांतांचा समावेश होत असलेला आपल्याला पाहावयास मिळतो. उपभोग प्रवृत्तीचे असणारे जे काही वेगवेगळे सिद्धांत आहेत त्या सिद्धांतांचा समावेश याच्यामध्ये होत असलेला आपल्याला पाहावयास मिळतो. गुंतवणूक प्रवृत्तीचे असणारे वेगवेगळे जे सिद्धांत आहेत त्या सिद्धांतांचा समावेश त्याच्यामध्ये होत असलेला आपल्याला पाहावयास मिळतो. आणि अर्थव्यवस्थेमध्ये असणारी जी काही समग्र वाटप पद्धती आहे त्या अनुषंगाने मांडले गेलेले जे वेगवेगळे सिद्धांत आहेत या सिद्धांतांचा समावेश या पहिल्या टप्प्यामध्ये किंवा उत्पन्न आणि रोजगाराच्या सिद्धांत या स्थूल अर्थशास्त्राच्या व्याप्तीमध्ये होत असलेला आपल्याला पाहावयास मिळतो. त्यानंतर यातला जो दुसरा भाग आहे किंवा अर्थशास्त्राची किंवा स्थूल अर्थशास्त्राची व्याप्ती पाहत असताना प्रामुख्यानं आंतरराष्ट्रीय व्यापाराचे असणारे वेगवेगळे सिद्धांत, म्हणजेच प्रामुख्यानं वेगवेगळ्या देशांशी होणारा जो व्यापार आहे या व्यापारामधून निर्माण झालेले सिद्धांत असतील किंवा या व्यापारापासून निर्माण होणारे जे काही लाभ आहेत हे लाभ असतील, त्याचं मापन असेल, या अनुषंगानं असणारे वेगवेगळे सिद्धांत याच्यामध्ये समाविष्ट होत असलेले आपल्याला पाहावयास मिळतात. आणि दुसरा भाग आहे की चलन मूल्याचे असणारे जे वेगवेगळे सिद्धांत आहेत हे वेगवेगळे सिद्धांत नेमके कशा पद्धतीचे आहेत याबाबतची समावेश स्थूल अर्थशास्त्राच्या व्याप्तीमध्ये होत असलेला आपल्याला पाहावयास मिळतो. यानंतर यातला आपला जो पुढचा भाग आहे की प्रामुख्यानं समग्रलक्षी अर्थशास्त्राचे उपयोग किंवा त्याचं महत्त्व नेमकं काय आहे किंवा स्थूल अर्थशास्त्राचं महत्त्व नेमकं काय आहे त्या अनुषंगानं असणारे जे वेगवेगळे मुद्दे आहेत त्या मुद्द्यांच्या संदर्भातील जी चर्चा आहे ही चर्चा या ठिकाणी आपण करणार आहोत. त्यातील जो पहिला मुद्दा आहे हा पहिला मुद्दा आपल्याला सांगता येतो की प्रामुख्यानं अर्थव्यवस्थेमध्ये असणाऱ्या ज्या विविध आर्थिक समस्या आहेत या आर्थिक समस्येचं ज्ञान होण्याच्या दृष्टिकोनातून स्थूल अर्थशास्त्र उपयुक्त ठरत असलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. आपण पाहतो की देशातील विविध आर्थिक समस्यांचं आकलन होण्यासाठी समग्रलक्षी अर्थशास्त्र उपयुक्त ठरतं. विकसनशील देशांच्यामध्ये लोकसंख्येची समस्या मोठ्या प्रमाणामध्ये असते.
सार्वत्रिक दारिद्र्याची समस्या मोठ्या प्रमाणामध्ये असते, बेरोजगारीची समस्या मोठ्या प्रमाणामध्ये असते, चलनवाढीची समस्या मोठ्या प्रमाणामध्ये असते. या ज्या सगळ्या समस्या आहेत त्या सगळ्या समस्या निर्माण झालेल्या आपल्याला दिसून येतात आणि त्याची तीव्रता देशामध्ये कितपत आहे याचं ज्ञान आपल्याला समग्रलक्षी अर्थशास्त्राच्या अभ्यासावरून प्राप्त होत असलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. त्या दृष्टिकोनातून त्याचं महत्त्व या ठिकाणी आपल्याला स्पष्ट करता येतं. त्यानंतर यातला दुसरा मुद्दा आहे भांडवलशाही अर्थव्यवस्थेतील समस्यांचे ज्ञान. आपण पाहतो की प्रामुख्यानं भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये अतिउत्पादन आणि आर्थिक अस्थिरता, वर्ग संघर्ष या ज्या समस्या आहेत त्या नेमक्या का निर्माण होतात, संपत्तीचं आणि मालकी हक्काचं केंद्रीकरण नेमकं कशा पद्धतीनं होतं, त्याचे अर्थव्यवस्थेतील विविध घटकांच्या वरती नेमके काय परिणाम होतात, यासारख्या ज्या समस्या आहेत या समस्यांचं ज्ञान आपल्याला स्थूल अर्थशास्त्राच्या अभ्यासावरून प्राप्त होत असलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. त्यानंतर यातला तिसरा मुद्दा आपल्याला सांगता येतो अर्थव्यवस्थेचं वास्तव चित्र आपल्याला स्थूल अर्थशास्त्राच्या अभ्यासावरून समजत असलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. आपण पाहतो की प्रामुख्यानं अर्थव्यवस्थेमध्ये देशातील एकूण उत्पादन, रोजगाराची पातळी असेल, सरासरी किंमत पातळी असेल, या सर्व बाबींची जर आपल्याला कल्पना यायची असेल तर स्थूल अर्थशास्त्राचा जो अभ्यास आहे हा अभ्यास आपल्याला उपयुक्त ठरतो आणि या अभ्यासामुळं अर्थशास्त्रांच्या अभ्यासकासमोर अर्थव्यवस्थेचं वास्तव चित्र उभं राहत असलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. या सर्व बाबी म्हणजेच की प्रामुख्यानं उत्पादन असेल, रोजगार असेल, सरासरी किंमत पातळी असेल, हे देशामध्ये नेमकी कशा पद्धतीची आहे याची कल्पना आपल्याला स्थूल अर्थशास्त्राच्या अभ्यासावरून येत असलेल्या आपल्याला पाहावयास मिळते. त्यानंतर चौथा मुद्दा आपल्याला स्पष्ट करता येतो की सरकारला आपलं धोरण ठरवण्याच्या दृष्टिकोनातून स्थूल अर्थशास्त्राचा अभ्यास उपयुक्त ठरत असलेला आपल्याला पाहावयास मिळतो. वर पाहिल्याप्रमाणे आपल्याला दिसून येतं की अर्थव्यवस्थेमध्ये असणारी रोजगार पातळी असेल, एकूण उत्पादन असेल, सरासरी किंमत पातळी असेल, या सर्व बाबी आपल्याला समजून येतात. सरकारला आपलं लोकसंख्येच्या संदर्भातील धोरण ठरवणं, रोजगाराच्या बाबतचं धोरण ठरवणं, गुंतवणुकीच्या बाबतीतचं धोरण ठरवणं, चलनविषयक धोरण ठरवणं आणि वित्तीय धोरण ठरवणं, या सर्व घटकांच्या दृष्टिकोनातून समग्रलक्षी अर्थशास्त्र मार्गदर्शक ठरत असलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. हा चौथा मुद्दा या ठिकाणी आपल्याला स्पष्ट करता येतो. पाचवा मुद्दा आपल्याला सांगता येतो की धोरणाविषयी उपायांची अंमलबजावणी करण्याच्या दृष्टिकोनातून आपण पाहिलं की समग्रलक्षी अर्थशास्त्राच्या अभ्यासामुळं अर्थव्यवस्थेतील विविध समस्यांचं आकलन आपल्याला होतं. प्रामुख्यानं अर्थव्यवस्थेमध्ये असणारी बेकारी असेल, चलनवाढ असेल, चलनघट असेल, लोकसंख्येचा विस्फोट असेल, यासारख्या ज्या समस्या आहेत त्या समस्या सोडवण्याच्या दृष्टिकोनातून धोरणात्मक उपाय आपल्याला सुचवता येतात. एखाद्या देशाच्या राष्ट्रीय समस्येवरती प्रकाश टाकून एकाच वेळी सर्व बाजूंनी धोरणात्मक उपायांची अंमलबजावणी करण्याच्या दृष्टिकोनातून स्थूल अर्थशास्त्राचा अभ्यास आपल्याला उपयुक्त ठरत असलेला आपल्याला पाहावयास मिळतो. त्यानंतर सहावा मुद्दा आपल्याला सांगता येतो सूक्ष्म अर्थशास्त्र समजण्यासाठी आणि सूक्ष्म अर्थशास्त्राच्या विकासासाठी स्थूल अर्थशास्त्राचा अभ्यास उपयुक्त ठरत असलेला आपल्याला पाहावयास मिळतो. सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये असणारे वेगवेगळे सिद्धांत जर आपल्याला समजून घ्यायचे असतील तर स्थूल अर्थशास्त्राचा जो अभ्यास आहे किंवा स्थूल अर्थशास्त्रामध्ये असणारे जे सिद्धांत आहेत त्या सिद्धांतांचा अभ्यास उपयुक्त ठरत असलेला आपल्याला पाहावयास मिळतो. त्यानंतर पुढचा आपल्याला मुद्दा सांगता येतो सातवा, आर्थिक समस्यावरील उपाययोजना सुचवण्यासाठी. प्रामुख्याने आपण पाहतो की जी गतिशील अर्थव्यवस्था आहे या गतिशील अर्थव्यवस्थेमध्ये निर्माण होणारे जे आर्थिक प्रश्न आहेत हे आर्थिक प्रश्न सोडवण्यासाठी, आर्थिक विकासाच्या समस्या सोडवण्यासाठी राष्ट्रीय उत्पन्न आणि रोजगार याबाबतच्या धोरणांची अंमलबजावणी करण्याच्या दृष्टिकोनातून प्रामुख्यानं स्थूल अर्थशास्त्राचा अभ्यास हा उपयुक्त ठरत असलेला आपल्याला पाहावयास मिळतो. त्यानंतर आठवा मुद्दा आपल्याला सांगता येतो की अर्थशास्त्रीय ज्ञानाच्या कक्षा रुंदावण्यासाठी किंवा नवीन सिद्धांताची जी निर्मिती आहे
ही निर्मिती या ठिकाणी स्थूल अर्थशास्त्राच्या अभ्यासामधून होत असलेले आपल्याला पाहावयास मिळते. त्यामध्ये प्रामुख्याने रोजगाराचे सिद्धांत असतील, व्यापार चक्राबाबतचे सिद्धांत असतील, विभाजनाच्या संदर्भातील असणारे जे सिद्धांत आहेत ते सिद्धांत असतील, आर्थिक विकासाचे सिद्धांत असतील, चलन मूल्याचे सिद्धांत असतील, यासारखे अनेक नवीन सिद्धांत स्थूल अर्थशास्त्रामध्ये निर्माण झालेले आपल्याला पाहावयास मिळतात आणि त्यामुळं अर्थशास्त्रीय ज्ञानाच्या कक्षा रुंदावण्याच्या दृष्टिकोनातून स्थूल अर्थशास्त्राचा अभ्यास या ठिकाणी महत्त्वपूर्ण ठरत असलेला आपल्याला पाहावयास मिळतो. त्यानंतर यातला 9वा मुद्दा आपल्याला स्पष्ट करता येतो की पूर्ण रोजगाराची अवस्था प्राप्त करण्याच्या दृष्टिकोनातून स्थूल अर्थशास्त्राचा अभ्यास उपयुक्त ठरत असलेला आपल्याला पाहावयास मिळतो. स्थूल अर्थशास्त्राच्या अभ्यासामुळं देशात पूर्ण रोजगाराची अवस्था प्राप्त करून घेण्याच्या दृष्टिकोनातून आवश्यक असणारे प्रयत्न केले जात असलेले आपल्याला पाहावयास मिळतात आणि प्रामुख्यानं त्या अनुषंगानं स्थूल अर्थशास्त्र हे मार्गदर्शक ठरत असलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. त्यानंतरचा 10वा मुद्दा आपल्याला स्पष्ट करता येतो, दीर्घकालीन घटकांचे विश्लेषण. प्रामुख्यानं अर्थव्यवस्थेचं संतुलन स्थिर आहे असं गृहीत धरून दीर्घकालीन दृष्टीने आर्थिक घटनांचं विवेचन करण्याच्या दृष्टीनं प्रामुख्यानं समग्रलक्षी अर्थशास्त्राचा अभ्यास उपयुक्त ठरत असलेला आपल्याला पाहावयास मिळतो. अर्थव्यवस्थेतील एक संतुलित अवस्था नाहीशी होऊन दुसरी संतुलित अवस्था प्राप्त होण्याच्या दृष्टिकोनातून केले जाणारे जे काही प्रयत्न आहेत हे प्रयत्न आणि अर्थव्यवस्था संतुलित ठेवण्याच्या दृष्टिकोनातून केले जाणारे प्रयत्न हे सर्व करत असताना समग्रलक्षी अर्थशास्त्र उपयुक्त ठरत असलेले आपल्याला पाहावयास मिळतं. आणि यातला शेवटचा मुद्दा आपल्याला स्पष्ट करता येतो की विविध घटकांच्या क्रिया आणि प्रतिक्रियांचा अभ्यास करण्याच्या दृष्टिकोनातून प्रामुख्यानं समग्रलक्षी अर्थशास्त्र किंवा स्थूल अर्थशास्त्र उपयुक्त ठरत असलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. अर्थव्यवस्थेतील विविध आर्थिक घटकांच्यामध्ये बदल होत असलेले आपल्याला पाहावयास मिळतात आणि त्यामुळं अशा आर्थिक घटकांच्या एकमेकावरील क्रिया आणि प्रतिक्रिया तसेच प्रत्यक्ष आर्थिक परिस्थिती यांचा अभ्यास करण्याच्या दृष्टिकोनातून गतिमान समग्रलक्षी अर्थशास्त्र किंवा स्थूल अर्थशास्त्र उपयुक्त ठरत असलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. अशा पद्धतीनं आपण स्थूल अर्थशास्त्राचं महत्त्व किंवा उपयोग नेमका काय आहे या अनुषंगानं हे जे वेगवेगळे मुद्दे आहेत हे मुद्दे या ठिकाणी पाहिलेले आहेत. यानंतर यातला आपला जो पुढचा भाग आहे स्थूल अर्थशास्त्राच्या असणाऱ्या ज्या काही मर्यादा आहेत या मर्यादा नेमक्या काय आहेत याबाबतची चर्चा या ठिकाणी आपण करणार आहोत. आपण पाहिलं की साधारणतः समग्रलक्षी अर्थशास्त्राचं अभ्यास क्षेत्र जरी मोठं असलं त्याचा उपयोग अधिक प्रमाणामध्ये शास्त्रीय पद्धतीनं जरी केला जात असला तरीसुद्धा प्रामुख्यानं स्थूल अर्थशास्त्राचा अभ्यास करत असताना काही मर्यादा येत असलेल्या आपल्याला पाहावयास मिळतात. या मर्यादा नेमक्या कुठल्या आहेत या संदर्भातील जी चर्चा आहे ही चर्चा या ठिकाणी आपण करणार आहोत. त्यातील पहिली मर्यादा आपल्याला स्पष्ट करता येते की एकच नियम सर्वांच्या बाबतीमध्ये लावता येणार नाही. प्रामुख्यानं आपण पाहतो की समग्रलक्षी दृष्टिकोनातून अर्थशास्त्रीय घटनांच्या संदर्भामध्ये काढलेले जे निष्कर्ष किंवा नियम सर्व घटकांना लागू पडतीलच असं नाही. अर्थव्यवस्थेमध्ये सर्वसाधारणपणे घडून येणाऱ्या बदलांचा निरनिराळ्या गटांवरती किंवा व्यक्तींच्यावरती नेमका काय प्रभाव पडतो हे अभ्यासणं गरजेचं असलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. म्हणजेच एका व्यक्तीवरती पडणारा प्रभाव सर्वच व्यक्तींच्यावरती सारखाच पडेल असं आपल्याला म्हणता येत नाही. उदाहरणार्थ समजा एखाद्या वस्तूची जर मागणी वाढली तर त्या वस्तूचं उत्पादन सर्व कारखान्यामध्ये सारख्याच प्रमाणात वाढेल असं नाही. काही उत्पादन संस्थात वाढत्या फलानुसार उत्पादन होत असेल तर काही उत्पादन संस्थांच्यामध्ये घटत्या उत्पादन फलानुसार उत्पादन होत असलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. म्हणजेच आपल्याला सांगता येतं की एकच नियम सर्वांच्या बाबतीमध्ये लावता येणार नाही. ही पहिली मर्यादा या ठिकाणी आपल्याला स्पष्ट करता येते. त्यानंतर दुसरी मर्यादा या ठिकाणी आपल्याला स्पष्ट करता येते की सर्व घटक सारखे नसतात.
म्हणजेच की आपण पाहिलं की समग्रलक्षी अर्थशास्त्राच्या अभ्यास पद्धतीमध्ये समूह किंवा एकूण यावरती लक्ष केंद्रित केलं जातं. परंतु हे करत असताना समूहातील सर्व घटक हे सर्व बाबतीत सारखे असणे आवश्यक असतं. परंतु प्रत्यक्षामध्ये समूहातील सर्व घटक सर्व बाबतीमध्ये एकरूप असणं किंवा एकरूप मिळणं अवघड असलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. म्हणजेच की सर्व घटक सारखे असत नाहीत, त्यांच्यामध्ये एकरूपता असणं अवघड असलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. ही दुसरी मर्यादा या ठिकाणी आपल्याला स्पष्ट करता येते. त्यानंतर तिसरी मर्यादा आपल्याला स्पष्ट करता येते की निष्कर्ष सर्वच घटकांना लागू पडत नाहीत. प्रामुख्यानं समग्रलक्षी अर्थशास्त्राच्या मदतीनं एकूण अर्थव्यवस्थेच्या बाबतीमध्ये काढलेले सर्वसाधारण निष्कर्ष त्यातील घटकांना लागू पडतीलच असं नाही. उदाहरण आपल्याला स्पष्ट करता येते की समजा सर्वसाधारण किंमत पातळी स्थिर आहे असा निष्कर्ष समग्रलक्षी अर्थशास्त्रानं जर काढलेला असेल, म्हणजेच की सर्वसाधारण किंमत पातळी याचा अर्थ असा की अर्थव्यवस्थेतील सर्व वस्तूंच्या किमती या स्थिर राहत आहेत असं जर आपण म्हटलं, तर औद्योगिक वस्तूंच्या किमती 50% वाढल्या असतील आणि शेतमालाच्या किमती 50% घटल्या असतील, तर हा जो काही झालेला बदल आहे याला या ठिकाणी आपण सर्वसाधारण किंमत पातळी असं म्हणू शकणार नाही. कारण औद्योगिक वस्तूंच्या किमती वाढलेल्या आहेत, तर त्याच वेळेला शेतमालाच्या किमती काय झालेल्या आहेत, घटलेल्या आपल्याला पाहावयास मिळतात. समग्रलक्षी अर्थशास्त्रानं काढलेले जे काही निष्कर्ष आहेत हे निष्कर्ष जरी बरोबर असला, म्हणजेच की प्रामुख्याने या ठिकाणी सर्वसाधारण किंमत पातळी जरी स्थिर दिसत असली, औद्योगिक वस्तूंच्या किमती 50% वाढल्या आणि शेतमालांच्या किमती 50% घटल्या, या ठिकाणी किंमत पातळीमध्ये किंवा सर्वसाधारण किंमत पातळीमध्ये कुठलाही बदल झालेला नाही. मात्र प्रामुख्यानं जर आपण शेतमालाच्या किमतीतील जर घट पाहिली, तर ही घट रोखण्यासाठी आणि औद्योगिक वस्तूंच्या किमतीवर नियंत्रण ठेवण्यासाठी योग्य धोरण आखण्याची गरज आपल्याला या ठिकाणी दिसून येते. म्हणजेच की निष्कर्ष सर्व घटकांना लागू पडत नाहीत, ही तिसरी मर्यादा या ठिकाणी आपल्याला स्पष्ट करता येते. त्यानंतर यातली चौथी मर्यादा आपल्याला सांगता येते, एकच धोरण लागू पडत नाही. बऱ्याच वेळेला अर्थव्यवस्थेतील निरनिराळ्या क्षेत्रासाठी वेगवेगळी धोरणं आखण्याची गरज असलेली आपल्याला पाहावयास मिळते. उदाहरणार्थ देशातील मोठे उद्योगधंदे असतील, लघु उद्योगधंदे असतील, हे जे काही दोन घटक आहेत या दोन्ही घटकांसाठी वेगवेगळ्या धोरणांची गरज असलेली आपल्याला पाहावयास मिळते. समग्रलक्षी अर्थशास्त्रानुसार सर्व उद्योगांसाठी एकच धोरण स्वीकारलं तर त्याचा औद्योगिक क्षेत्रावरती विपरीत परिणाम घडून येईल. म्हणून प्रामुख्याने एकच धोरण स्वीकारणं योग्य ठरणार नाही, ही एक मर्यादा या ठिकाणी आपल्याला स्पष्ट करता येते. त्यानंतर पाचवी मर्यादा या ठिकाणी आपल्याला स्पष्ट करता येते की निष्कर्ष चुकीचे निघण्याची शक्यता. प्रामुख्याने आपण पाहतो की समग्रलक्षी अर्थशास्त्रामध्ये संपूर्ण अर्थव्यवस्थेचा विचार केला जातो, म्हणजेच की त्याच्यामध्ये एकूणांचा विचार केला जातो. त्यामध्ये काही घटक अशा पद्धतीचे असतात की ज्यांना निष्कर्ष काढत असताना काहीच महत्त्व देण्याची गरज नसते, परंतु अशा घटकांचा समावेश निष्कर्ष काढत असताना झाल्यामुळं त्याचा प्रभाव अर्थव्यवस्थेवरती पडतो आणि निष्कर्ष चुकीचे निघण्याची शक्यता या ठिकाणी आपल्याला नाकारता येत नाही. ही एक मर्यादा या ठिकाणी आपल्याला स्पष्ट करता येते. त्यानंतर पुढची मर्यादा या ठिकाणी आपल्याला सांगता येते की नियमांचा अतिरेक होण्याचा धोका. प्रामुख्यानं समग्रलक्षी अर्थशास्त्रामध्ये सर्वत्र लागू पडणारे सर्वसामान्य नियम मांडले गेलेले आपल्याला पाहावयास मिळतात, परंतु हे सगळं करत असताना व्यक्तिगत अनुभवाचा अतिरेक होण्याचा जो धोका आहे, हा धोका या ठिकाणी आपल्याला दिसून येतो. म्हणजेच की व्यक्तिगत घटकामधील नियम समूहातील घटकांना लागू करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातो. उदाहरण आपल्याला स्पष्ट करता येते की समजा एखाद्या व्यक्तीने बँकेतील आपली सर्व ठेव काढून घेतली तर कोणाचंच काही नुकसान होणार नाही. यावरून जर असा आपण नियम केला किंवा सिद्धांत जर मांडला की समूहातील सर्व व्यक्तींनी आपल्या बँकेतील ठेवी जर काढून घेतल्या तर कोणाचंही नुकसान होणार नाही, तर हा जो तयार केलेला नियम
किंवा जो सिद्धांत आहे हा सर्वस्वी चुकीचा ठरेल. याचं कारण असं की एकाच वेळी सर्व ठेवीदारांनी बँकेतील आपल्या ठेवी जर काढून घेतल्या तर बँकिंग व्यवसायामध्ये अस्थैर्य निर्माण होईल आणि देशाची अर्थव्यवस्था या ठिकाणी धोक्यामध्ये येईल. त्यामुळं प्रामुख्यानं नियमाचा अतिरेक होण्याचा जो काही धोका आहे हा धोका स्थूल अर्थशास्त्रामध्ये असलेला आपल्याला पाहावयास मिळतो. ही एक मर्यादा या ठिकाणी आपल्याला स्पष्ट करता येते. सातवी मर्यादा या ठिकाणी आपल्याला स्पष्ट करता येते की प्रत्येक घटक भिन्न आणि त्यामुळे निष्कर्ष चुकण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवली जात असलेली आपल्याला पाहावयास मिळते. अर्थव्यवस्थेतील प्रत्येक घटक हा दुसऱ्या घटकांपेक्षा वेगळा असलेला आपल्याला पाहावयास मिळतो. अशा परिस्थितीमध्ये प्रामुख्यानं समग्र लक्ष्य अर्थशास्त्राचे निर्णय वैयक्तिक घटकांच्या बाबतीमध्ये चुकीचे ठरत असलेले आपल्याला पाहावयास मिळतात. त्या अनुषंगानं प्रामुख्यानं प्रत्येक घटक हा वेगवेगळा असल्यामुळे निष्कर्ष चुकण्याची शक्यता आपल्याला नाकारता येत नाही. त्यानंतर 8वी मर्यादा या ठिकाणी आपल्याला स्पष्ट करता येते की समुच्चयात्मक प्रवृत्तीकडं दुर्लक्ष केलं जाण्याची शक्यता असते. म्हणजेच की आपण पाहतो की बऱ्याच वेळेला समुच्चयातील एकूण संख्येपेक्षा या समुच्चयाची रचना नेमकी काय आहे, त्यातील विविध घटकांचा परस्पर संबंध कसा आहे, याला या ठिकाणी महत्त्व प्राप्त होत असलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. आणि त्यामुळं त्याच्याकडं जर दुर्लक्ष झालं तर निष्कर्ष चुकण्याची शक्यता आपल्याला नाकारता येत नाही. ही एक मर्यादा या ठिकाणी आपल्याला स्पष्ट करता येते. त्यानंतर 9वी मर्यादा आहे आर्थिक घटकाच्या मापनातील अडचणी किंवा निष्कर्ष काढणं अवघड होत असलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. समग्र लक्ष्य अर्थशास्त्रामध्ये निष्कर्ष काढण्याच्या दृष्टिकोनातून काही वेळेला मोजमाप करण्याची किंवा त्याचं मापन करण्याची आवश्यकता असलेली आपल्याला पाहावयास मिळते. परंतु समूहातील सर्व आर्थिक घटक हे भिन्न प्रकारचे जर असतील तर त्याचं मापन करून निष्कर्ष काढणं अवघड होत असलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. उदाहरणार्थ राष्ट्रीय उत्पन्नाच्या बाबतीमध्ये निष्कर्ष काढत असताना निरनिराळ्या प्रकारच्या वस्तू आणि सेवांचं मापन केलं जात असलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. सर्व वस्तू आणि सेवांमध्ये भिन्नता असल्यामुळं त्याचं अचूक मापन करण्यामध्ये अडचणी निर्माण होत असलेल्या आपल्याला पाहावयास मिळतात आणि ही एक मर्यादा या ठिकाणी आपल्याला स्पष्ट करता येते. त्यानंतर शेवटची मर्यादा यातली आपल्याला स्पष्ट करता येते की निष्कर्ष फसवे असतात. प्रामुख्यानं समग्र लक्ष्य अर्थशास्त्रामध्ये समुच्चयातील घटकांचा अभ्यास आपण करत असतो. यातील बरेच घटक हे परस्पर विरोधी असल्यामुळं त्याच्याविषयी निश्चित असा अंदाज बांधता येत नाही. स्थूल अर्थशास्त्राचे निष्कर्ष बऱ्याच वेळेला फसवे असण्याची शक्यता असलेल्या आपल्याला पाहावयास मिळते. अशा पद्धतीनं प्रामुख्यानं समग्र लक्ष्य अर्थशास्त्राच्या असणाऱ्या ज्या वेगवेगळ्या मर्यादा आहेत या मर्यादेंच्या संदर्भातील जी चर्चा आहे ही चर्चा या ठिकाणी आपण केलेली आहे. समग्र लक्ष्य अर्थशास्त्र अर्थव्यवस्थेतील एकूण घटकांचा अभ्यास करत असलेलं आपल्याला पाहावयास मिळतं आणि त्यामुळं समग्र लक्ष्य अर्थशास्त्राच्या अभ्यासाला अलीकडील कालावधीमध्ये अधिक महत्त्व प्राप्त झालेलं आपल्याला पाहावयास मिळतं. कारण सरकारला जे प्रश्न सोडवावे लागतात ते प्रश्न वैयक्तिक नसून सामाजिक किंवा सार्वजनिक स्वरूपाचे असलेले आपल्याला पाहावयास मिळतात आणि अशा सार्वजनिक प्रश्नांची किंवा समस्यांची सोडवणूक करण्यासाठी समग्र लक्ष्य अर्थशास्त्र उपयुक्त ठरत असलेलं आपल्याला दिसून येतं. समग्र लक्ष्य अर्थशास्त्राच्या जरी काही मर्यादा असल्या तरी एकूण अर्थव्यवस्थेमध्ये आर्थिक प्रश्न सोडवण्याच्या दृष्टिकोनातून समग्र लक्ष्य अर्थशास्त्राचा जो अभ्यास आहे हा अभ्यास अत्यंत उपयुक्त ठरत असलेला आपल्याला पाहावयास मिळतो. अशा पद्धतीनं आज आपण समग्र लक्ष्य अर्थशास्त्र, त्याचं अर्थ, स्वरूप, व्याप्ती, त्याचं असणारं महत्त्व आणि त्याच्या असणाऱ्या ज्या मर्यादा आहेत या मर्यादा याबाबतची जी चर्चा आहे ही चर्चा या ठिकाणी केलेली आहे. थँक्यू व्हेरी मच.